मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। यानंतर हॉटेल मालकाने गुलाब आणि त्यांच्या नातेवाईकांना सोलापूरच्या होडगी रोडवरील मँगोने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाहेर सोडले आणि तिथून पळ काढला। याबाबत नातेवाईकांनी माहिती देताना म्हणाले की आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये टाकून मालक पळून गेला। आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली। आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली। तसेच पीडित कुटुंबाने हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। त्यांचा आरोप आहे की मालकाने केवळ बेजबाबदारपणा दाखवला नाही तर त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला आहे। या घटनेमुळे गुलाब रणदिवे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली। तो पण तेवढा खर्च द्यावा त्या मालकाने। माझ्या घरी 1 महिना न 10 महिने पडू द्या, की बाकीचं माझ्या मी निस्तारतो, एवढंच म्हणणं। कोण कोण असतं घरामध्ये?